नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण इतिहासामध्ये 9वं प्रकरण अभ्यासत आहोत, जग निर्वसाहतीकरण। आणि यामध्ये पहिला भाग आपण संपवला होता, आशिया खंड आणि आशिया खंडामध्ये होत असलेलं निर्वसाहतीकरण। आज आपण पुढचा भाग अभ्यासूया। पुढचा भाग आहे निर्वसाहतीकरण आफ्रिका। काल आपण आशिया खंड अभ्यासला, आज आपण आफ्रिका खंड अभ्यासूया। तर हा आफ्रिका खंड आणि आफ्रिका खंडामधील पारतंत्र्यामध्ये असलेली राष्ट्र आणि या पारतंत्र्यामध्ये असलेल्या राष्ट्राने कशा पद्धतीने स्वातंत्र्य या ठिकाणी मिळवलं, वसाहतवाद कशा पद्धतीने या ठिकाणी झुगारून दिला, त्याची चर्चा आपल्याला यामध्ये करावयाची आहे। तर आफ्रिका खंड आणि आफ्रिका खंडामध्ये मग निर्वसाहतीकरण जे सुरू झालं, हे कशा पद्धतीने किंवा कशा टप्प्याने या ठिकाणी याची सुरुवात या ठिकाणी झाली। पहिला मुद्दा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येतो, राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा उदय। राष्ट्रीयत्व आणि या राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा उदय या आफ्रिका खंडातील राष्ट्रामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी झाला। तर पहा, आफ्रिका खंड आणि या आफ्रिका खंडावरती कोण वसाहती निर्माण केल्या होत्या, तर युरोप खंडामधल्या अनेक राष्ट्रांनी या आफ्रिका खंडामध्ये आपल्या वसाहती निर्माण केल्या होत्या। ज्या पद्धतीनं ब्रिटनने भारतावरती आपलं अधिराज्य निर्माण केलं, त्याच पद्धतीनं या युरोप खंडातील अनेक राष्ट्रांनी या आफ्रिका खंडामध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं। आणि मग युरोप खंडातील या राष्ट्राच्या ज्या वसाहती या आफ्रिका खंडामध्ये होत्या, या युरोपियन वसाहतवादी राष्ट्रानं आपली शिक्षण पद्धती या आफ्रिका खंडावरती लादली। तर युरोप खंडानं आपली शिक्षण पद्धती या आफ्रिका खंडावरती लादली। ही शिक्षण पद्धती जर आपण पाहिली तर आधुनिक शिक्षण पद्धती होती, पाश्चात्य शिक्षण पद्धती होती। आधुनिक ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण या युरोपियन शिक्षण पद्धतीतून व्यक्तींना मिळत होतं। आणि हीच शिक्षण पद्धती त्यांनी आफ्रिका खंडामध्येही या ठिकाणी आणली। आणि या आफ्रिका खंडामध्ये मग त्यांनी शैक्षणिक संस्थांची स्थापना केली। आणि आफ्रिकन माणूस पाश्चात्य शिक्षण या ठिकाणी घ्यायला लागला। आणि या पाश्चात्य शिक्षण पद्धतीमधून जगामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत, जगामध्ये जी आधुनिक स्वरूपाची मूल्ये या ठिकाणी आलेली आहेत, या आधुनिक शिक्षणाची आणि आधुनिक मूल्याची ओळख या आफ्रिकन राष्ट्रांना या ठिकाणी झाली। जगाच्या इतिहासाची ओळख या आफ्रिकन राष्ट्रांना झाली। यामधून मग या शिक्षण पद्धतीमधून त्यांनी काय शिकलं, तर अमेरिकन स्वातंत्र्य लढा त्यांच्यापर्यंत आला, फ्रेंच राज्यक्रांती त्यांच्यापर्यंत आली, राष्ट्रवाद त्यांच्यापर्यंत आला, किंवा जी आधुनिक मूल्य निर्माण झालेली आहेत, स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुत्व असेल, मानवतावाद असेल, लोकशाही असेल, यासारखी जी आधुनिक स्वरूपाची मूल्य आलेली आहेत, ही सर्व आधुनिक स्वरूपाची मूल्ये या आफ्रिकन राष्ट्रापर्यंत या ठिकाणी आली। याचं ज्ञान या ठिकाणच्या लोकांनी घेतलं आणि आफ्रिकेमधील लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना या ठिकाणी निर्माण झाली। म्हणजे राष्ट्रवाद या आफ्रिकन राष्ट्रातील लोकांमध्ये या ठिकाणी निर्माण व्हायला लागला। त्यानंतर मग दुसरं महायुद्धाचा कालावधी आला। दुसऱ्या महायुद्धानंतर तर आपण म्हणूया की आफ्रिकेतील राष्ट्रामध्ये राष्ट्रवादाला मोठ्या प्रमाणात दुसऱ्या महायुद्धानंतर या ठिकाणी चालना मिळाली। यामधून इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रांनी
त्यांच्या ज्या ठिकाणी आफ्रिका खंडामध्ये वसाहती होत्या त्या ठिकाणी हळूहळू या वसाहतींना हळूहळू अधिकार द्यायला सुरुवात केली आणि त्यामधून आफ्रिकन राष्ट्रामध्ये स्वातंत्र्याची चळवळ अधिकच तीव्र बनली. आता ही जी स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र बनली याची आकडेवारी जर आपण पाहिली तर 1950 ते 1965 1950 ते 1965 हा जवळपास 15 वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला तर या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण म्हणूया आफ्रिकन वसाहतीनं हा परकीय वसाहतवाद झुगारून देण्याचं काम या 15 वर्षामध्येच या ठिकाणी केलं. म्हणजे आपण म्हणूया की राष्ट्रीय भावनेचा उदय आणि विकास या आफ्रिकन राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आता झाला होता आणि त्यामधूनही निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया या आफ्रिका खंडामध्ये रूढ झाली किंवा रुजली आपण म्हणूया. त्यानंतर दुसरा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येतो पहिली आशियाई परिषद 1947. आता पहा पहिली आशियाई परिषद भारतानं 1947 ला ही पहिली आशियाई परिषद या ठिकाणी घेतली. ही पहिली आशियाई परिषद जर आपण पाहिली तर या पहिल्या आशियाई परिषदेला 25 राष्ट्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. म्हणजे 25 राष्ट्रांनी या पहिल्या आशियाई परिषदेमध्ये सहभाग या ठिकाणी नोंदवला 1947 ला आणि यामध्ये मग साधक बाधक स्वरूपाची चर्चा आशियाई राष्ट्रामध्ये जी की 25 राष्ट्राचे प्रतिनिधी उपस्थित झाले होते. मग यामध्ये मग चर्चा घडली आणि चर्चेमधून आशियाई प्रादेशिकता वादाची संकल्पना या ठिकाणी आली. आशियाई प्रादेशिकता वादाची संकल्पना या ठिकाणी आकाराला आली आणि या परिषदेमध्ये मग ज्या प्रश्नावरती विचारविनिमय झाला, ज्या बाबीवरती विचाराची देवाणघेवाण या ठिकाणी झाली, यामध्ये आपल्याला म्हणता येतं आशियाई जनतेचे प्रश्न आहेत, आशियाची असलेली सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समस्या आहेत, याकडे आशियाई राष्ट्रांनी लक्ष दिलं पाहिजे आणि आशियाई राष्ट्रांनी परस्पर सहकार्य या ठिकाणी केलं पाहिजे. या बाबीवरती या 1947 ला भरलेल्या आशियाई परिषदेमध्ये विचार मंथन झालेलं आपल्याला दिसून येतं. विचाराची देवाणघेवाण झालेली आपल्याला दिसून येते. किती राष्ट्र उपस्थित होती तर साधारणतः 25 राष्ट्राचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर आणखीन एक संघटन आपल्याला सांगता येतं ते आहे बांडुंग परिषद 1955. बांडुंग परिषद ही बांडुंग परिषद कुठं भरली तर ही भरली इंडोनेशियामध्ये. इंडोनेशियामधलं बांडुंग हे शहर आणि या ठिकाणी बांडुंग परिषदेचं आयोजन करण्यात आलं की ज्यामध्ये आशियाई आणि आफ्रिकन राष्ट्रांची ही परिषद होती. म्हणजे फक्त आशियाई राष्ट्रच नव्हे तर आफ्रिकन राष्ट्रांची ही परिषद होती आणि या परिषदेमध्ये मग आफ्रिका खंड आणि आशिया खंड यामध्ये जनतेचे जे प्रश्न आहेत या प्रश्नावरती चर्चा करण्यात आली. जागतिक शांतता आणि जागतिक शांततेला प्राधान्य या परिषदेमध्ये देण्यात आलं. एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे यावरतीही या परिषदेमध्ये या ठिकाणी भर देण्यात आला. म्हणजे आपण म्हणूया की आफ्रिका आणि आशिया खंडातील जनतेच्या प्रश्नावरती चर्चा या ठिकाणी झाली. जागतिक शांतता प्रस्थापित करण्याला प्राधान्य देण्यात आलं आणि परस्पराशी आपण सहकार्य केलं पाहिजे ही भावना या बांडुंग परिषदेमधून 1955 ला या ठिकाणी झालेली दिसते. त्यानंतर आलं आफ्रिकी ऐक्य परिषद. आफ्रिकी ऐक्य परिषद या आफ्रिकी ऐक्य परिषदेच्या संदर्भामध्ये सर्वप्रथम विचार आणला तो M.H. विल्यमसन यांनी. M.H. विल्यमसन यांनी
सर्वप्रथम या प्रकारचा विचार मांडला आणि त्यांनी लंडन या ठिकाणी 1900 मध्ये आफ्रिकन किंवा आफ्रिकी ऐक्य परिषदेचं आयोजन लंडन या ठिकाणी 1900 मध्ये त्यांनी या ठिकाणी केलं. आणि ही जी परिषद आहे या परिषदेला हजर असणाऱ्यामध्ये आपण म्हणूया, या परिषदेला हजर असणाऱ्यामध्ये साधारणतः आपण म्हणूया WEB द्यूबा यांनीही याला या ठिकाणी पाठिंबा दिला. म्हणजे आफ्रिकन ऐक्य झालं पाहिजे ही जी कल्पना आहे, या कल्पनेला WEB द्यूबा या कृष्णवर्णीय नेत्यांनीही या ठिकाणी त्याला पाठिंबा दिला. आणि पहिल्या महायुद्धानंतर साधारणतः आपण म्हणूया की त्यांनी 1919 मध्ये पॅरिस या ठिकाणी अखिल आफ्रिका ऐक्य परिषदेचं आयोजन केलं. 1919 पॅरिस अखिल आफ्रिका ऐक्य परिषदेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं. आणि यानंतर मग आपण म्हणूया पुढे आणखीनही परिषदांचं आयोजन की ज्याप्रमाणे आफ्रिकेमधील राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये ऐक्यभाव निर्माण व्हावा यासाठी पुढे आणखीन मग अशा आफ्रिकन राष्ट्रांच्या परिषदांचं आयोजन या ठिकाणी व्हायला लागलं. यामधून आफ्रिकी ऐक्याची कल्पना आफ्रिकन लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी रुजू लागली. यामधून 1945 ला मँचेस्टर या ठिकाणी ही परिषदेचं आयोजन केलं गेलं. 1945 मँचेस्टर या ठिकाणी ही परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या परिषदेमध्ये आफ्रिकी नेत्यांनी सक्रिय स्वरूपाचा सहभाग नोंदवलेला दिसून येतो. म्हणजे आपण म्हणूया आफ्रिकन ऐक्य परिषदांचं आयोजन व्हायला लागलं. आफ्रिकन राष्ट्र आता एकत्रित यायला लागली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येतं आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरण. आता पहा, आफ्रिका खंडामध्ये होत असलेलं निर्वसाहतीकरण हा भाग जर आपण पाहिला तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला पहिल्या महायुद्धाच्या काळातील परिस्थिती या आफ्रिका खंडातील काय होती याचा अभ्यास करावा लागेल. तर पहा, 1914 ला पहिलं महायुद्ध या ठिकाणी सुरू झालं असा आपण अभ्यासलेला आहे. आता हा पहिल्या महायुद्धाचा कालावधी आणि आफ्रिका खंड जर आपण पाहिला तर यामधील 2 देश जर सोडले तर पूर्ण आफ्रिका खंड हा युरोपच्या वर्चस्वाखाली होता. आता हे 2 देश म्हणजे लायबेरिया आहे आणि इथिओपिया आहे. लायबेरिया आणि इथिओपिया हे 2 भाग जर आपण वगळले तर उर्वरित आफ्रिका खंडावरती युरोपियन वसाहतवाद या ठिकाणी निर्माण झालेला होता. युरोपियनांची सत्ता या ठिकाणी निर्माण झालेली होती. मग 1914 ला पहिलं महायुद्ध या ठिकाणी सुरू झालं आणि पहिलं महायुद्ध सुरू झाल्यानंतर या युरोपमधील राष्ट्राच्याच मोठ्या प्रमाणात वसाहती या आफ्रिका खंडामध्ये होत्या आणि त्यामुळे आपण म्हणूया अप्रत्यक्षरित्या या सर्व वसाहती या पहिल्या महायुद्धामध्ये ओढल्या गेल्या. जसे की पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण इंग्लंडच्या बाजूने गेलो तसं या आफ्रिका खंडामध्ये ज्या ज्या देशाच्या वसाहती होत्या ते देश त्या त्या देशाच्या बाजूने या पहिल्या महायुद्धामध्ये या ठिकाणी ओढले गेले. त्या देशाची इच्छा असो अथवा नसो वसाहतवाद्याबरोबर त्यांना या ठिकाणी जावं लागलं आणि पहिलं महायुद्ध या ठिकाणी सुरू झालं. जर्मनीच्या ताब्यामध्ये ज्या आफ्रिकन वसाहती होत्या त्या जिंकून घेण्यासाठी त्यांच्यावरती मग इंग्लंड आणि फ्रान्सनं हल्ले सुरू केले. म्हणजे जर्मनीच्या ताब्यातील वसाहती आपल्या ताब्यात घेण्यासाठी इंग्लंड आणि फ्रान्सनं हल्ले सुरू केले आणि असं घडलं पुढं की पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीचा पराभव झाला आणि जर्मनीचा पराभव झाला. जर्मनी हे पराभूत राष्ट्र ठरलं. मग या जर्मनीच्या आफ्रिका खंडामध्ये ज्या ज्या ठिकाणी वसाहती होत्या या जर्मनीच्या ताब्यामधील वसाहती आपल्या ताब्यात घेण्यासाठी जे त्या राष्ट्रामध्ये तीव्र अशी स्पर्धा या ठिकाणी निर्माण झाली. हे घडलं कधी तर पहिल्या महायुद्धाच्या काळात. म्हणजे जे पराजित राष्ट्र आहेत यांच्या ताब्यातील वसाहती
आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न मग जे ते राष्ट्र करायला लागले, त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली. आणि यामधून मग विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक खंबीर अशी भूमिका घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन. आता पहा, वुड्रो विल्सन या ठिकाणी या पहिल्या महायुद्धानंतर वसाहतीच्या संदर्भामध्ये 2 बाबी या ठिकाणी स्पष्ट केल्या. या 2 बाबी स्पष्ट करत असताना या 2 बाबीमध्ये त्यांनी आपली भूमिका या वसाहतीच्या बाबतीमध्ये स्पष्ट केली. ते त्यांनी सांगितलं की जे ते राष्ट्र आहेत, या जे ते राष्ट्रानं विश्वस्त या नात्यानं वसाहती सांभाळाव्या. म्हणजे पराजित राष्ट्राच्या ज्या वसाहती आहेत, त्या वसाहती जे त्या राष्ट्रानं विश्वस्त म्हणून सांभाळाव्यात, ही पहिली बाब त्यांनी सांगितली. आणि दुसरी बाब वुड्रो विल्सननं सांगितली की वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार या ठिकाणी मिळाला पाहिजे. वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळाला पाहिजे, ही एक बाब अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी या ठिकाणी स्पष्ट केली. हे झालं वुड्रो विल्सन यांचं मत. त्यानंतर या ठिकाणी स्थापन झालेला राष्ट्रसंघ जर आपण पाहिला तर राष्ट्रसंघाची भूमिका काय होती, तर या वसाहतीच्या संदर्भामध्ये राष्ट्रसंघानंही आपली 2 प्रकारची भूमिका या ठिकाणी सांगितली. 1919 मध्ये राष्ट्रसंघानं सांगितलं जे ते राष्ट्र ब्रिटन आहे, फ्रान्स आहे, बेल्जियम आहे, हे पहिल्या महायुद्धामध्ये विजेते असलेले राष्ट्र होते. राष्ट्रसंघ म्हणतोय की या विजेती राष्ट्रानं जर्मनी वसाहती आपापसामध्ये वाटून घ्याव्या. जे त्या राष्ट्राने पराजित राष्ट्राच्या वसाहती आपापसामध्ये वाटून घ्याव्यात, ही पहिली बाब राष्ट्रसंघानं सांगितली. आणि दुसरी बाब राष्ट्रसंघ सांगतोय की या ज्या पराजित राष्ट्राच्या वसाहती आहेत, त्या वसाहतींचा राज्यकारभार पाहण्यासाठी, त्या राष्ट्रावरती, त्या वसाहतीवरती देखरेख ठेवण्यासाठी 11 सभासदाची एक स्थायी समिती या ठिकाणी स्थापन करण्यात येईल. म्हणजे आपापसामध्ये वाटून घेणं, विभागून घेणं. आणि दुसरी बाब त्यांनी सांगितली, या वसाहतीचा कारभार पाहण्यासाठी, त्यावर देखरेख ठेवण्यासाठी 11 सभासदाची सदस्याची एक स्थायी समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आली. म्हणजे साधारणतः आपण म्हणूया की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन आणि राष्ट्रसंघाची या पद्धतीची भूमिका या पहिल्या महायुद्धानंतर या ठिकाणी झालेली दिसते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सांगता येतं आफ्रिकन वसाहती स्वतंत्र झाल्या. आता पहा, आफ्रिकन वसाहती या ठिकाणी स्वतंत्र व्हायला लागल्या. पहिल्या महायुद्धानंतरचा हा कालावधी आहे. 1920चं चित्रण जर आपण पाहिलं तर 1920ला दक्षिण आफ्रिका हे एक नवीन राज्य, एक नवीन राष्ट्र या आफ्रिका खंडामध्ये निर्माण झालं. आता हा दक्षिण आफ्रिका हा राष्ट्र 1920ला जो निर्माण झाला, हा निर्माण होत असलेला 4 ब्रिटिश वसाहतीचं एकत्रीकरण करण्यात आलं. 4 ब्रिटिश वसाहतीचं एकत्रीकरण करण्यात आलं. त्या 4 ब्रिटिश वसाहती होत्या केप कॉलनी आहे, नाताळ आहे, ऑरेंज फ्री स्टेट आहे आणि ट्रान्सवाल आहे. ही 4 प्रांत आपण म्हणूया, या 4 वसाहती ब्रिटिशाच्या म्हणूया एकत्रित करून दक्षिण आफ्रिका हे एक नवीन राज्य 1920ला या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. याला स्वातंत्र्य जरी या ठिकाणी मिळालं असलं तरी आपण म्हणूया गोऱ्या लोकांचं वर्चस्व मात्र या दक्षिण आफ्रिकेवरती या ठिकाणी असलेलं दिसतं. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी येतो आणि दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदरच आपण म्हणूया की इजिप्तनं आपलं स्वतंत्र अबाधित केलं. दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदरच इजिप्त या ठिकाणी स्वतंत्र झालं. या इजिप्त नंतर आपण म्हणूया आफ्रिकेमधलं लिबिया आहे, ट्युनिशिया आहे, मोरोक्को आहे, अल्जेरिया आहे आणि घाना आहे. ही राज्य सुद्धा एका पाठोपाठ या ठिकाणी स्वतंत्र झालेली आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे आपण म्हणूया की आता स्वातंत्र्याची चळवळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आणि आफ्रिकेमधली एका पाठोपाठ एक राष्ट्र या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवायला लागली. हा 20व्या शतकाचा कालावधी होता आणि 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मध्य आफ्रिकेचं चित्रण जर आपण पाहिलं, 20व्या शतकाचं उत्तरार्ध आणि मध्य आफ्रिका या ठिकाणचं चित्रण जर आपण पाहिलं तर यामध्ये आयव्हरी कोस्ट आहे, मादागास्कर आहे, माली आहे, यासारख्या एकूण ज्या 12 फ्रेंच वसाहती होत्या
या 12 फ्रेंच वसाहतींनाही या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवलं. म्हणजे फ्रेंचांच्या ताब्यातील 12 वसाहतीही या ठिकाणी त्यांनाही स्वतंत्र बहाल करण्यात आलं. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघानं जे 11 सभासदाची एक स्थायी समिती स्थापन केली होती वसाहतीवरती देखरेख ठेवण्यासाठी, या देखरेखीखाली असलेली जी राष्ट्र आहेत, मग केमरून आहे, सोमालिया आहे, यासारख्या वसाहती आणि इतर वसाहती या सुद्धा या ठिकाणी यांनी सुद्धा स्वातंत्र्य मिळवलेलं आपल्याला दिसून येतं. आफ्रिका खंडामधील जी काही राष्ट्र होती त्यापैकी अल्जेरिया हा राष्ट्र किंवा हा देश जर आपण पाहिला, याला मात्र कडवा संघर्ष करावा लागला. अल्जेरिया या राष्ट्राला मात्र स्वातंत्र्यासाठी कडवा संघर्ष करावा लागला. 1962 या ठिकाणी सार्वमत घेण्यात आलं आणि सार्वमताच्या आधारे अल्जेरियानं या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवलेलं दिसून येतं. त्यानंतर आणखीन एक राष्ट्र आपल्याला सांगता येतं ज्याची निर्मिती झाली, टांझानिया संयुक्त प्रजासत्ताक. 1964 टांझानिया संयुक्त प्रजासत्ताक यासाठीही 2 प्रदेश एकत्रित आले. एक आहे टांगानिका आणि दुसरा आहे झांजिबार. टांगानिका व झांजिबार या दोघांच्या एकत्रीकरणातून टांझानिया संयुक्त प्रजासत्ताकाची निर्मिती 1964 या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आफ्रिका खंडातील एक एक राष्ट्र या ठिकाणी स्वातंत्र्य होत होतं, स्वातंत्र्य मिळवत होतं आणि निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया या आफ्रिका खंडामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेग घेत होती. पुढचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया. इटाली जर्मनीच्या वसाहतींना स्वातंत्र्य. तर पहा, इटाली आणि जर्मनी ही 2 राष्ट्र जर आपण पाहिली तर दुसऱ्या महायुद्धामधील ही पराभूत राष्ट्र आहे. तर पहा, दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदरच इटलीनं इथिओपिया, लिबिया हे आफ्रिका खंडातील राष्ट्र जिंकले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी आपण म्हणूया, अगोदरच आपण म्हणूया. इथिओपिया असेल, लिबिया असेल, हे प्रदेश दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच इटलीनं या ठिकाणी जिंकले. इटलीचा हुकुमशहा होता मुसोलिनी. या मुसोलिनी या हुकुमशहानं या लिबिया आणि इथिओपिया या ठिकाणाहून इजिप्त आणि ब्रिटिश प्रदेशावर हल्ले सुरू केले. इजिप्त आणि ब्रिटिश प्रदेशावरती हल्ले सुरू केले. दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला. आफ्रिकेमध्येही दुसरं महायुद्ध या ठिकाणी लढलं जाऊ लागलं. आफ्रिकेमध्ये या दुसऱ्या महायुद्धाच्या युद्धाच्या क्षेत्रामध्ये विस्तार हा उत्तर मोरोक्को आणि लिबियापासून पूर्वेस इथिओपिया आणि सोमाली लँड पर्यंत या ठिकाणी झाला. म्हणजे या दुसऱ्या महायुद्धाचा युद्धभूमीचं क्षेत्र या ठिकाणी विस्तारित झालं. इटलीचा हुकुमशहा आपण पाहिला मुसोलिनी, आणि यावेळेस इटली आणि जर्मनी एकत्रित लढत होते दुसऱ्या महायुद्धामध्ये. मग इटली आणि जर्मनीचा सेनापती आहे रोमेल. जर्मनीचा सेनापती रोमेल आणि इटली यांनी या आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात चढाई केली आणि त्यामुळे ब्रिटिशाच्या आफ्रिकेतील साम्राज्याला या ठिकाणी धोका निर्माण झाला. ब्रिटिशाच्या साम्राज्याला धोका निर्माण करण्याचं काम इटाली आणि जर्मन सेनापती रोमेल यांनी केलं. परंतु ब्रिटिशांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात या आफ्रिका खंडामध्ये भारतीय सैनिक होतं. भारतीय सैनिक ब्रिटिशासाठी प्राणपणानं लढलं. पराक्रमाची शर्त या ठिकाणी भारतीय सैनिकांनी केली आणि त्यामुळे आपण म्हणूया आफ्रिकेमध्ये ब्रिटन सैन्याने इटाली आणि जर्मनीच्या संयुक्त फौजांना या ठिकाणी मागं हटवलं भारतीय सैनिकाच्या मदतीनं आपण म्हणूया. आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट आपण पाहिला की 1945 अमेरिकेनं जपानवरती अणुबॉम्ब टाकले आणि दुसरं महायुद्ध या ठिकाणी संपलं. आणि दुसरं महायुद्ध संपलं आणि जर्मनी आणि इटालीचा यामध्ये पराभव झाला आणि त्यामुळे मग या जर्मनी आणि इटालीला या आफ्रिकेमधल्या आपल्या वसाहती गमवाव्या लागल्या. या पद्धतीनं दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला आणि निर्वसाहतीकरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं. आता हे महायुद्ध संपलं
आणि आफ्रिकेमधल्या निर्वसाहतीकरण प्रक्रियेनं अधिक वेग या ठिकाणी घेतला. स्वातंत्र्य चळवळीचं वारं या आफ्रिका खंडामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं. लोकांमध्ये जागृती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाली आणि यामधूनच मग आफ्रिकाच नव्हे तर आशिया खंड असेल, आफ्रिका खंड असेल, या दोन्ही खंडातील अनेक देश या ठिकाणी स्वतंत्र झाले. आणि ही जी स्वतंत्र झालेली नवीन जी राष्ट्र होती, या स्वतंत्र झालेल्या नवीन राष्ट्राकडे अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांचं लक्ष होतं. अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांचं लक्ष होतं, जे की नवीन स्वतंत्र होणारी राष्ट्र आहे. कारण की या दोन्ही राष्ट्रांना नव्यानं स्वातंत्र्य प्राप्त झालेल्या राष्ट्रांना आपल्या गटामध्ये सामील करून घ्यायचं होतं. या स्वतंत्र झालेल्या नवीन राष्ट्रांना आपल्या गटामध्ये त्यांना सामील करून घ्यायचं होतं. कारण की या दोन महासत्तांमध्ये मोठी स्पर्धा या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आफ्रिका आणि आफ्रिका खंडामध्ये निर्वसाहतीकरण सांगता येतं. याच ठिकाणी हे प्रकरणही संपतं. आपण याच ठिकाणी थांबूया.